मराठा आरक्षण हा महाराष्ट्राच्या राजकारणातील गेल्या काही वर्षातील सर्वात मोठा आणि भावनिक दृष्ट्या महत्त्वाचा मुद्दा ठरलाय। आरक्षणाचा प्रश्न केवळ कायदेशीर किंवा प्रशासकीय नाही, तर सामाजिक न्याय, समान संधी आणि समाजातील मोठ्या वर्गाच्या भविष्यासंबंधित थेट जोडलेला आहे। या लढ्यात मनोज जरांगे पाटील हे नाव मागील 2 वर्षांपासून अगदी सर्वसामान्य घराघरात पोहोचलं। त्यांनी उपोषण, रॅली, गावोगाव फिरून केलेला संवाद आणि सरकारशी केलेले थेट टोकाचे संवाद यामुळे त्यांच्या आंदोलनाला लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला। मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये वंचित बहुजन आघाडी म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाची भूमिका वेगळी राहिली आहे। वंचित बहुजन आघाडी सतत म्हणते की आरक्षण हा केवळ मराठा समाजापुरता मर्यादित नसून समाजातील सर्व मागासलेल्या घटकांचा मुद्दा आहे आणि जर आरक्षण द्यायचं असेल तर ते कायदेशीर दृष्ट्या टिकणार, घटनेशी सुसंगत आणि इतर समाजांचा हक्क न मोडता देणं आवश्यक आहे। प्रकाश आंबेडकर यांना अनेकदा सांगितलं की जर मराठा समाजाला खऱ्या अर्थानं शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास ठरवायचं असेल तर योग्य आकडेवारी, नवीन जनगणना आणि वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून त्यांना आरक्षण दिलं पाहिजे। फक्त आंदोलनाच्या दडपणाखाली सरकारनं दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, हे त्यांचं ठाम मत आहे। वंचित बहुजन आघाडी वारंवार असा आरोप करते की सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्षांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा केवळ राजकारणासाठी वापरला। त्यांना खरोखरच न्याय मिळावा यासाठी योग्य पद्धतीने प्रयत्न झाले नाहीत। तर यात वंचित बहुजन आघाडीचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाला खऱ्या अर्थानं आरक्षण द्यायचं असेल तर मागासवर्ग आयोगाकडून अहवाल घेणं, केंद्र सरकारकडे शिफारस करणं आणि कायद्याच्या चौकटीत राहून उपाय करणं हा एकमेव मार्ग आहे। आता जर आपण सध्याच्या घडामोडींकडे बघितलं तर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाच्या निर्णायक टप्प्यावर आले आहेत। त्यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारनं दिलेल्या आश्वासनांना पुरेसं न मानता मुंबईच्या दिशेनं मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय आणि जेव्हा मनोज जरांगे पाटील पैठणमधून निघालेला त्यांचा मोर्चा शहागड नाक्यावर येऊन पोहोचला तेव्हा मात्र त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं लोकांनी प्रचंड त्यांचं स्वागत मोठ्या प्रमाणात केलं। फुलांची उधळण झाली, बॅनर्स लावले गेले आणि मुसळधार पावसात सुद्धा लोकांची गर्दी कमी झाली नाही। हे दृश्य पाहून स्पष्ट होतं की आंदोलनाला लोकांचा उत्साह अजूनही तितकाच आहे। मात्र दुसरीकडे सरकारनं मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येऊ न देण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना स्पष्ट निर्देश दिल्याचं समजतं की जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईत आल्यास कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे, म्हणून त्यांना शहराबाहेर रोखलं जावं। इतकंच नाही तर शिर्डीत 2 मोठ्या नेत्यांची गुप्त बैठक झाली असल्याची चर्चा आहे। या बैठकीत जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कसं आटोक्यात आणता येईल यावर प्लॅन ठरल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे एकीकडे आंदोलनाला जनतेचा प्रचंड पाठिंबा आहे आणि दुसरीकडे सरकार त्यांना रोखण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे। ह्या संघर्षात वंचित बहुजन आघाडीची भूमिका मात्र वेगळी आहे। ते आंदोलनाचं स्वागत करत नाही, पण मराठा समाजाला न्याय द्यायलाच हवा असं स्पष्ट सांगतात। त्यांचा आग्रह आहे की समाजाची खरी आकडेवारी बाहेर आली पाहिजे, मागासवर्ग आयोगाचा अहवाल प्रसिद्ध झाला पाहिजे आणि मगच खऱ्या अर्थानं टिकणारं आरक्षण देता येईल। अन्यथा आंदोलनाच्या जोरावर मिळालेलं तात्पुरतं समाधान न्यायालयात टिकणार नाही आणि समाज पुन्हा नाराज होईल। या भूमिकेमुळे वंचित बहुजन आघाडी मराठा समाजातील अनेकांना आवडत नाही, तर जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे आता संपूर्ण राज्याचं राजकारण तापलंय। लोक रस्त्यावर उतरलेत, सोशल मीडियावर त्यांच्या समर्थनार्थ मोहीम सुरू आहे। सरकारचं मात्र द्विधा मनस्थितीत अडकल्यासारखं झालंय। एकीकडे आंदोलनकर्त्यांचा दबाव आणि दुसरीकडे न्यायालयीन अडचणी, यामुळे ते अडचणीत सापडलेत। यामध्ये वंचित बहुजन आघाडी सातत्यानं सांगतेय की खरी लढाई आकडेवारीच्या आधारावर असली तरी समाजाचं मागासपण शास्त्रीय पद्धतीनं सिद्ध झालं पाहिजे आणि त्यानंतर आरक्षणाचा निर्णय घ्यायला हवा। या पार्श्वभूमीवर येणारे काही दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे, कारण जरांगे पाटलांचं आंदोलन आणि सरकारची भूमिका यावरून राज्यात सामाजिक आणि राजकीय वातावरण अजून तापण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढील काही दिवसात या आंदोलनाचा प्रवास, सरकारचा प्रतिसाद आणि वंचित बहुजन आघाडीचा कायदेशीर आग्रह या तिन्ही गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणावर खोलवर परिणाम करणार आहेत। तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राइब करायला विसरू नका।